हॅलो गाईज, हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे शिवानी आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे बदामीला. सो तुम्हाला जो की बऱ्याच लोकांना माहिती असेल की मी टूर्स वगैरे सुद्धा अरेंज करते. सो यावेळेस मी तुम्हाला माझी टूर दाखवणार आहे, कशा प्रकारची असते, काय काय अरेंजमेंट असतात आणि कशा प्रकारे या टूर होतात. सो आजपासून ही जर्नी स्टार्ट झालेली आहे. काल रात्री आम्ही एक 12 ते 15 तासांचा प्रवास करून आम्ही सध्या बदामीला आलेलो आहोत आणि स्टेशनच्या जवळ आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत. कशा प्रकारचे लोक येतात आणि कशी सोय होते हे सर्व तुम्हाला या टूरमध्ये पाहायला मिळेल. रूम कसे असतात, फूड कसं असतं, एक छोटीशी झलक तुम्हाला ह्या टूरमधून पाहायला मिळेल. ही 7 दिवसांची टूर आहे. सो हा जेवढा छान प्रकारे मला तुम्हाला व्हिडिओ दाखवता येईल शॉर्टमध्ये, जेणेकरून तुम्हालाही जास्त मोठा बघण्यासाठी बोर नाही होणार आणि मजा येईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपला नाश्ता तयार होता है. सर क्या बना रहे हो आप? ओहो, ये उपमा. ओके. और स्वीट में क्या है? स्वीट में क्या है? ओके, शिरा. सो आजचा स्पेशल नाश्ता तयार होतोय. कोणालाही मेनू सांगितलेला नाही आहे, तर छान थोड्या वेळ सर्वांना गरमागरम नाश्ता मिळेल. अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत हॉटेलवरती जाण्यासाठी आणि इथून बदामी रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाचा डिस्टन्स असेल हॉटेलसाठी. सो गाईज, अशा प्रकारे सर्वांनी चेक इन केलेलं आहे. आता मी सुद्धा चेक इन करते थोड्या वेळामध्ये. काही चेक इनची प्रोसेस होती ती करून मी जस्ट आता फ्री झालेली आहे. आता रूम कशा प्रकारचं असेल ते आपण पाहूया. आजच्या पहिल्या पॉईंटवरती आम्ही आलेलो आहोत, बदामी भूतनाथ टेम्पल या ठिकाणी. सो हे जे भूतनाथ टेम्पल आहे या साईडला, इथे मागे भूतनाथ मंदिर आहे हे, आणि इथूनच रस्ता आहे असं तिकडे इथे या ठिकाणी चालत येण्याचा. आणि मागे जे आहेत ते छान असे दगडांवरती कोरीव काम केलेलं आहे, खूप छान. इथे देवांचं वगैरे तुम्हाला इथे दत्तांची मूर्ती दिसेल, महाकालीची दिसेल, गणपती बाप्पांची दिसेल, असं खूप छान या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आहे आमचा डे 2 आणि ते सुद्धा बदामीमध्ये. आज आम्ही सकाळी सकाळी पहाटेचे छान आता 6:30 वाजलेले आहेत, उजेड झालेला आहे. आम्ही सर्वजण छान 6 वाजताच फ्रेश होऊन खाली आलेलो आणि आता आम्ही जातो शकांबरी देवीच्या दर्शनासाठी. किती छान माहोल आहे बघा सर्व बाहेर. इकडे मागेच बस स्टॉप आहे आणि इकडे आम्ही स्टेसाठी थांबलेलो आहे. तर मग खूप छान माहोल आहे आणि तुम्हाला इथे जागे जागेवरती असे ट्रक मिळतात. ऊसाचे, इथे ऊसाची शेती भरपूर आहे आणि खूप छान वाटतं. ते ट्रक पण असे कलरफुल रंगीबिरंगी छान आहेत. आता आपले सर्व लोक आलेले आहेत. आज सर्वांचा एक लुक तुम्हाला 2 मिनिटात दाखवते. इट्स गो. अजून 2 कॅन्डिडेट्स आमचे यायचे बाकी आहेत. थोड्या वेळात येतील आणि आम्ही पुढे मग मंदिरासाठी प्रस्थान करू. लिंबू आहे, लिंबू लिंबू
अरे हा काकडीसारखं वाटलं ते. बघा इथे बघा हे शाकंभरी मंदिर आहे. बदामी ह्याच्यामध्ये हे दाखव. हा मी दाखवला इथे. आमचं दर्शन मस्त झालं, छान झालं दर्शन. खूपच सुंदर देवी आहे. अम्मा अम्मा आ जाओ ना अम्मा, आ जाना अम्मा, साथ में करेंगे ना. व्हाइट देंगे ये पीसेस करके दे दो, हमें प्रसाद लेना है. हमको भी 2 देना. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 3 आणि सध्या आम्ही आहोत हम्पीमध्ये. तर मग हम्पीच्या ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे करतो आहे अशा प्रकारचा व्ह्यू आहे बाहेरून आणि आतून सुद्धा मी तुम्हाला शो करते. बघा किती छान हम्पी आहे. आता अंजनाद्री पर्वतावर आल्याच्या नंतर हा व्ह्यू दिसतोय. जिथून जिथपर्यंत पाहाल सर्वीकडे नुसतं ते मोठे मोठे दगडच पाहायला मिळतात. कामाची गुफा आहे. आता आम्ही आलेलो आहोत चिंतामणी मंदिर या ठिकाणी आणि समोर आहे तुंगभद्रा नदीचा व्ह्यू खूप छान. आणि या ठिकाणी सर्व शांत रिलॅक्स बसलेले आहेत. आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. ऊन पण थोडं हलकं झालेलं आहे सकाळपेक्षा, पण इथे समोर नदी आहे तर ह्या व्ह्यू समोर सर्व एकदम शांत निवांत बसलेले आहेत. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 4 आणि सध्या आमचं लगेज वगैरे वरती पॅक होतं आहे. आज हम्पीचा 2nd डे आहे आणि आज हम्पीमधून आम्ही निघणारही आहोत.
तर आज आपण मेन प्लेसेस जे आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. हम्पी जर तुम्ही फिरता तर तुम्हाला 2 पार्टमध्ये फिरायला पाहिजे, एक साऊथ हम्पी, एक नॉर्थ हम्पी. तर एक बाजू तर आमची झालेली आहे, ज्या ठिकाणी अंजनाद्री पर्वत आहे. आज आपण दुसरं जे मेन हम्पी आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. ओके गाईज, आज आहे डे 4 आणि सध्या आज आहे डे 5 आणि सध्या मी आहे मुर्डेश्वर या ठिकाणी. आम्ही पहाटेच या ठिकाणी आलो आणि छान एक तास सर्वांचा रेस्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या कार्यक्रमासाठी. तर आज छान मुर्डेश्वर टेम्पलचं दर्शन करायचं आहे आणि हा असा छान व्ह्यू आहे जिथे आम्ही स्टे करतो. की इथे मागे आमचं स्टे आहे म्हणजे जस्ट टेम्पररी. आज थोड्या वेळात आम्ही आता रूम पण चेकआउट करू दर्शन झाल्याच्या नंतर. रश बघा किती आहे. हा तर 2च गाड्या दिसत आहेत तुम्हाला, खूप साऱ्या गाड्या आहेत इथे, खूप जास्त रश आहे. हे बघा खूप साऱ्या गाड्या आहेत, खूप जास्त पब्लिक आलेली आहे. कारण की असं संडे समजा, सॅटर्डे संडे आणि हे जे विकेंड्स आहेत किंवा या दिवसांमध्ये लोक जास्त फिरायला येतात आणि ॲक्च्युली या ठिकाणी याच दिवसात फिरायला येतात कारण की नंतर हीट होतं. आता वातावरण बऱ्यापैकी छान थंड आहे आणि दुपारी तेवढंच ऊन असतं इथे. तर चला आता छान मंदिरात पण दर्शन करायचं आहे. प्रोसीड करू आपण पुढे. आता आम्ही आलेलो आहोत शरावती बॅकवॉटरमध्ये बोटिंग करण्यासाठी. माझ्या मागे हा सुंदर व्ह्यू बघताय आणि मी सुद्धा बोटीमध्ये बसलेली आहे.
गाईज हे आहे माझं रूम. अशा प्रकारे जिथे मी गोकर्णाला स्टे करते आणि सर्वांचे रूम थोडेफार असे सेमच असतील. ओके, आता आमचं सर्व फिरून झालेलं आहे फायनली. आता 2 दिवस आमचं गोकर्णा फिरण्याचं बाकी आहे आणि गोकर्णाचा स्टे अशा प्रकारे आहे. आमचा रूम, हे वॉशरूम आहे, एक छोटीशी झलक. ओके, आणि माझ्या रूमला बाल्कनी आहे असं मला दिसतं. लेट्स सी. आहे तर खरंच. सो हा आहे बाल्कनीचा व्ह्यू. ओ वाव, मला माहिती पण नव्हतं हे रूम असं असेल, बाल्कनीवाला. मस्त व्ह्यू आहे या ठिकाणी, म्हणजे मला सनराईज आणि सनसेटचा इथून आनंद घ्यायला भेटेल. हे बाजूला मस्तपैकी शेत आहे आणि व्ह्यू बघा किती छान आहे. आणि हे आपलं ह्यामध्ये सुंदरसं रूम. सो फायनली गाईज, मागे सनसेट होतोय आणि आज सक्सेसफुली आम्ही उजेडात आलेलो आहे आणि खूप छान. आजचा डे एकदम बेस्ट होता. ज्या प्रकारे सर्व काही विजिट केलं आणि जस्ट आम्ही गोकर्णाच्या रूममध्ये चेक इन केलं, थोडा वेळ फ्रेशनअप ला वेळ दिला आणि त्यानंतर आम्ही आता गोकर्णा बीचवरती आलेलो आहे. सर, कसं वाटतंय बीचवरती? एकदम फर्स्ट क्लास, एकदम चांगलं, एकदम मस्त. ओके, आता हे मॅडम आणि सर सोबत आलेले आहेत. असे अजून 2 कपल आहेत, लेडीज आहेत, सोलो सुद्धा आलेल्या लेडीज आहेत आणि आहेत म्हणजे सर्व फ्रेंड्स, फॅमिली सर्व अशा प्रकारे इथे एन्जॉय करत आहेत. सो मज्जा येते खूप जास्त. तुम्ही या टूरला, तुम्हाला नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये काही डिटेल्स किंवा अजून काही इन्फॉर्मेशनसाठी. आज तर डे 5 अशा प्रकारे आमचा एंड होतो आहे. अजून झालेला नाही आहे, आता छान अजून काही डिनर बाकी आहे, रात्र बरीच बाकी आहे, बऱ्याचशा छान छान अजून गोष्टी होणार आहेत येत्या 2 दिवसात. सो तुम्हीही तयार राहा त्यासाठी. गुड मॉर्निंग गाईज, आज आहे डे 6 आणि सध्या आम्ही आहोत गोकर्णाला. बघा किती छान व्ह्यूसोबत अशा ठिकाणी आम्ही आहोत आणि इथे छान आय लव गोकर्णासुद्धा दिलेलं आहे. ओके, सो आज फायनली तो डे आहे जेव्हा आम्ही गोकर्णा टेम्पलला दर्शनासाठी जाणार आहोत. काल रात्रीही गेलेलो, मार्केट अँड ऑल तुम्ही सर्व बघितलं असेल. त्यानंतर आम्ही तिथलं फूडही छान एन्जॉय केलं. आज गोकर्णा टेम्पल दर्शन होईल आणि अजून खूप जास्त छान छान गोष्टी होतील. सो तुम्हीही तयार राहा डे 6साठी. तर आम्ही आता सध्या स्टे करतो गोकर्णा पॅलेसमध्ये, जे हायवेलाच आहे. ज्यावेळेस तुम्ही गोकर्णाच्या बीचसाठी आतमध्ये जाता हायवेवरनं, सो तुम्ही जेव्हाही कधी गोकर्णाला याल तर तुम्हाला हे नक्की दिसेल गोकर्णा पॅलेस. तर या ठिकाणी नक्की तुम्ही ॲटलिस्ट ब्रेकफास्ट एन्जॉय करायला येऊ शकता. इकडचा नाश्ता, जेवण उत्तम आहे, एकदम छान सोय या ठिकाणी देतात आणि रूम तर विचारायलाच नको. त्यामुळे आम्ही या ठिकाणी स्टेसाठी थांबलेलो आहे. तुम्हाला ह्याचे डिटेल्ससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील.
ओके गाईज, तर सध्या आम्ही आहोत गोकर्णा रोड रेल्वे स्टेशनला. अशा प्रकारे 7 दिवसाचा प्रवास एकदम सक्सेसफुल झाला आणि आजचा दिवस तर खूप जास्त छान होता. सर्व सध्या खूप खुश आहेत, पण आता शेवटी होतं ना की ते शेवटच्या दिवशी जाताना सर्व इमोशनल होतात की यार अजून 1-2 दिवस हवे होते. आणि खरंच हा एकूण एक प्रवास एकदम अविश्वसनीय आणि सुंदर होता. एक छोटासा मी झलक सर्वांची तुम्हाला दाखवून देते. आमची टूर पार पडली, त्यामुळे मला खूप तिच्याबद्दल अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट म्हटलं, आमच्याबरोबर केवळ मी नव्हे, तर आमच्यावर आमचे मिसेस, आमचे इतर जे मित्रमंडळी आहे किंवा इतर जे सिनियर सिटीजन ते गेलं आमच्याबरोबर. म्हणजे टोटल आम्ही जवळजवळ 12 जण आहोत आणि 12 जणांना असा अनुभव खूप छान आला. घेऊन गेले की याचे दमायला झालं तरी पण आमच्याकडे खूप लक्ष होतं. खूप छान यांनी आम्हाला, आता असं काही वाटत पण नाही, पण खूप आय थिंक ना शी इज द बेस्ट, शी विल डू इट. नाहीतर काय 2 दिवस आम्ही तिथे वास्तव्य केलं आणि खूप हॉटेलची चांगली सोय होती तिथे. जेवण पण छान होतं सर्वांचं आणि खूप आम्ही खुश झालो इथे. थँक्यू सर. ते सगळी पाहिली आम्ही, जेवढी पण इन्क्लूड केली होती तिने तर आमच्या पॅकेजमध्ये, ती सगळी आम्ही व्यवस्थित पाहिली. असं छान असा आमचा प्रवास झाला. आता सगळं आम्हाला खूप छान वाटलं. हम्पी तर खूप आवडलं, प्रॉब्लेम नाही झाला. सगळ्यांना आवडेल तसंच केलेलं आहे. शिवानी खरंच ग्रेट आहे. तू कीप इट अप, तू पुढे अशीच प्रगती कर. थँक्यू सो मच. आमच्या दोघींची पहिलीच ट्रिप होती, त्यामुळे पण आम्हाला खूप मजा आली. तिने सुद्धा आम्हाला खूप मस्त पॉईंट दाखवले, एक्स्ट्रा पॉईंट पण दाखवले. जेवणा खाण्याची सोय व्यवस्थित होती. माझा घसा माझ्यामुळेच जरा बिघडला, जास्त गार गाण्यात आलं किंवा पाणी बिघडलं, पण ओव्हरऑल मस्त झाली. शिवानी कीप इट अप. थँक्यू. आनंद कांबळे आणि माझे मिसेस सुनीता कांबळे. आम्ही टूर शिवानी समर्थ टूर्स ह्याच्याकडून आम्ही गेलो. त्यानंतर बदामी, हम्पी, गोकर्ण, बाकी इतर सगळेच पॉईंट्स आम्हाला आवडले. आणि मला की एक मुलगी पुढे जाते आणि आपली मराठी मुलगी पुढे जाते आणि आम्ही सगळे सिनियर, तिच्या मानाने आम्ही सगळे सिनियर होतो, पण तिने एवढं सुंदर हँडल केलं. आणि समर्थ टूरसोबत सगळ्यांनी जाण्यासाठी विचार केला तर फारच सुंदर आहे. आमचा अनुभव खूप छान होता. नक्की जा. थँक्यू. जेवणापासून झाला, स्टे पासून झाला की लोकेशन झाले आणि तिथून एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये कसं जायचं आणि दुसऱ्या पॉईंटवरून तिसऱ्या पॉईंटमध्ये कसं जायचं आणि ओव्हरऑल पूर्ण दिवसाचं कसं प्लॅनिंग असतं ते किती छान प्रकारे केलं ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांना ही ट्रिप खूप आवडली. आणि मला पाण्याची भीती असताना सुद्धा तिने मला पाण्यात ओढून दिलं आणि त्या पाण्यामध्ये पण आम्ही समुद्रावर खूप मजा केली आणि ह्या टूरचा अनुभव मला खूपच छान आला. मला खूप त्रास वाटत होता, पण ही मुलगी अशी आहे ना की मला अगदी मुलीसारखा हात धरून तिने पायऱ्या वगैरे चढवल्या, पाण्यात वगैरे अगदी मनमोकळं खेळायला दिलं आणि असं वाटलंच नाही की मी कुठल्या परक्या मुलीबरोबर जाते, स्वतःच्या मुलीबरोबरच फिरते असं फिलिंग होतं. ते काय असे असतात ना ऋणांमध्ये, तसं एक छान आमच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालं. तर तुम्हाला असं जर तिच्याबरोबर जायचं असेल, वयस्कर असाल, तर अगदी बिनधास्त तुम्ही तिच्याबरोबर ट्रॅव्हल करू शकता. ती तुमची अगदी उत्कृष्ट काळजी घेईल आणि खूप छान तुमचा प्रवास होईल. आणि ही माझी ट्रिप, मी खूप ट्रिप केल्या, पण ही माझी ट्रिप थोडी वेगळी झाली. एक तिसरी मुलगी मिळाल्याचा खूप आनंद झाला मला. थँक्यू. हां